सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित कल्याण पूर्वच्या सन्माननीय आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड, कल्याण ग्रामीणचे आमदार सन्माननीय राजेशजी मोरे साहेब, शैनूदादा जाधव, साळवीदादा, अविनाशदादा आदी करून सगळीच सन्माननीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध शाळांचे आदरणीय शिक्षक, मुख्याध्यापक आणि तेजोमय युवा प्रतिष्ठान या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला श्री मलंगड शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर 2025 वर्ष 8. 7 वर्ष झाले आपण हा उत्सव प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न करतो. यंदाचं हे त्याचं 8वं वर्ष आहे. आपण सगळीच 10वीला बसलेली विद्यार्थी मंडळी आहोत, मराठी माध्यमातून शिकणारी मंडळी आहोत. या सर्व माजी विद्यार्थ्यांचा करावा तेवढा गौरव थोडा आहे, कारण आपण शाळेतून शिकून बाहेर गेल्यानंतर लवकर कुणी परत शाळेकडे वळत नाही. पण ही सगळीच माझी विद्यार्थी मंडळी आपल्या पुढच्या शाळेमध्ये शिकणारी जी भावंड आहेत त्यांच्याप्रती जो त्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे, त्याच्यामुळे हे शिबिर फार अट्टहासानं ते दरवर्षी या ठिकाणी निर्माण करतात. प्रत्येक वेळेला त्यांचं स्थळ शोधणं आहे, स्थळाला शोधून शाळांना निमंत्रण देणं आहे, विविध पाहुण्यांना बोलवणं आहे आणि या 3 दिवसामध्ये जे काही सत्र होतील त्या सत्राकरिता बाहेरगावावरून काही माननीय शिक्षक मंडळी, मार्गदर्शक मंडळी बोलवणं आहे. या सगळ्याच्या मागे एक मोठा व्याप आहे आणि ही सगळी माझी विद्यार्थी मंडळी आणि तेजोमय युवा प्रतिष्ठान हे जे कार्य करत आहे त्याकरिता त्यांचे भरपूर अभिनंदन, भरपूर आभार व्यक्त करतो. 10वीचं वर्ष अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. मराठी माध्यमातून शिकणारे आपण मंडळी आहोत, विद्यार्थी आहोत. मी स्वतः इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे, परंतु मला अभिमान आहे मराठी शाळेचा. याचं कारण असं आहे, आपण कुठल्या मीडियममध्ये शिकतो हे अजिबात महत्त्वाचं नाही. मी इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे आणि माझा भाऊ मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. संत सावळाराम महाराज महाविद्यालय ढोके इथला विद्यार्थी आदरणीय ओंबासे सर या ठिकाणी आहेत, गोडसे सर या ठिकाणी आहेत. त्यांनी पाहिलेला आहे आणि प्रितेश हा त्यांचा फार जवळचा विद्यार्थी होता. त्यामुळे मी मंडपात इथे पाऊल ठेवलं त्यांनी आधी विचारलं की भाऊ कुठं आहे. तो नेहमीच प्रथम क्रमांकानं पास व्हायचा. मी हे एवढं करता बोलतोय की तो मराठी मीडियमचा विद्यार्थी होता, मी इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी होतो. त्याच्यानंतर त्यानं डिप्लोमा केला, मी 12th सायन्स केलं. नंतर त्यानंही इंजिनिअरिंग केली, मीही इंजिनिअरिंग केली. आज तोही इंजिनियर आहे आणि मी इंजिनियर आहे. अजून पुढचं सांगेन की सध्या तोही जॉब करतो आणि मीही जॉब करतो आणि शेवटची पायरी बोलतो त्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ मराठी मीडियमचा विद्यार्थी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यापेक्षा 50,000 जास्त पगार महिन्याला घेतोय. असं जर असेल तर आपण कुठल्या मीडियमला शिकतो हे महत्त्वाचं नाही आहे. आपण काय शिकतो ते किती आत्मसात करतो. इंग्लिश ही फक्त भाषा आहे, ती एक बिझनेसची लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये फार अडकलं नाही पाहिजे. तुम्ही 10वीच्या नंतर 12वी 15वीपर्यंत शिकत असताना किंवा 10वीत असताना सुद्धा जर मी अनेकांना विनंती करतो माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून की जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या पाल्याला मराठी मीडियममध्ये टाकता तेव्हा मराठी मीडियममध्ये टाका आणि शेवटची 4-5 वर्षे त्यांना इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स लावा. काहीच फरक पडत नाही. इक्विव्हॅलंट टू इंग्लिश मीडियम होऊन जातं. कारण आमच्या घरामध्ये दोन्ही विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे दोघातलं अंतर काय ते आम्हाला माहिती आहे. म्हणून आपण किती शिकतो आणि काय आत्मसात करतो हे महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा लोकांचं मत आहे की सध्या इंडस्ट्रीमध्ये रिसेशन आहे, नोकऱ्या मिळत नाहीत. मी अजिबात या मताचा नाही. नोकरी मिळत नाही असं नाही, भरपूर नोकऱ्या आहेत. पण त्या नोकरीच्या पात्रतेच्या आपण बनलो पाहिजे. आपल्या डोक्यातच काही नसेल तर कंपनी तुम्हाला का जॉब देणार आहे, कशाकरता नोकरी द्यावी. कंपनी याकरता नोकरी देते की त्यांचा फायदा व्हावा आणि त्यांचा फायदा व्हावा एवढे पात्रतेचे आपण झालो पाहिजे. मला सांगायला आनंद आहे, 2020ला कोविड आलं आणि कोविडमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मी 2016चा इंजिनिअरिंग पासआउट आहे. 2019पर्यंत मी जॉब केला होता, पण कीर्तनं भरपूर वाढल्यामुळे मी 2019ला जॉब सोडला. रोजची कीर्तनं असायची. पण 2020ला जेव्हा कोविड आलं तेव्हा त्या कोविडमध्ये सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. आमची कीर्तनं पण बंद होती. दिवसाला आम्ही 3-3 कीर्तन करणारे घरीच बसलेलो होतो आम्ही. पण मला आनंदाची गोष्ट अशी सांगायची आहे की मी शिक्षण घेतलेलं होतं, मी इंजिनियर झालेलो होतो आणि म्हणून 2020मध्ये जेव्हा लोकांच्या नोकऱ्या जात होत्या
तेव्हा जून 2020ला त्या लॉकडाऊनच्या काळात मला नवीन जॉब मिळाला. मी तेव्हा नवीन जॉब मिळवला आहे. ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला, 1.5 वर्ष ऑनलाईन काम केलं, कंपनी सोडली पण कंपनी बघितली नाही, कारण सगळंच ऑनलाईन झालं होतं. तेव्हा मला म्हणायचं आहे आपण काय शिकतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण नेहमी ग्रास्पिंग पॉवर चांगली ठेवावी, चांगल्या लोकांकडून चांगलं शिकावं. अलीकडे आपल्या ह्या सगळ्या शाळा आणि आपला परिसराची होत असलेली डेव्हलपमेंट आणि त्या डेव्हलपमेंटला एक आणखी चांगली एक गोष्ट आहे, वाईट एक गोष्ट आहे. चांगली मिळालेली गोष्ट म्हणजे आकस्मित आपल्याकडे आलेली संपत्ती ही एक चांगली गोष्ट आहे की अचानक आपल्याकडे चांगली संपत्ती येते आणि आपली लोक श्रीमंत होत चालली आहेत. परंतु त्याचा बऱ्याचशा अंगी वाईट परिणाम काही तरुणांवर होत असलेला आपण पाहतो. श्रीमंती आल्यामुळे भरपूर तरुण सध्या शिकायला मागत नाहीत. कारण काय होतं आहे की पालकांनी आपली श्रीमंती आपल्या पाल्यांच्या हातात सोपवलेली आहे. काही गरज नाही आहे, घरचं भरपूर आहे, 7 पिढ्या खातील एवढं आहे, पण म्हणून आपण शिकू नये असं नाही. श्रीमंती एका बाजूला आणि शिक्षण एका बाजूला. आपण सगळ्यांनी शिक्षणाचं पारडं नेहमी जड ठेवलं पाहिजे, भरपूर शिकलं पाहिजे. ज्याच्याकडून जे काही शिकता येईल त्याच्याकडून ते शिकलं पाहिजे. कुठल्याच माणसाचा द्वेष नाही केला पाहिजे, मत्सर नाही केला पाहिजे. जास्तीत जास्त मित्र जोडता येईल याचे प्रयत्न केले पाहिजेत. शत्रुत्व कमी केला पाहिजे. प्रेमानं जग जिंकता येतं, शत्रुत्वानं एखादं राज्य जिंकता येतं. तुम्हाला जग जिंकायचं आहे म्हणून भरपूर इतरांच्या ठिकाणी प्रेमसंबंध, मित्रसंबंध आपण निर्माण केले पाहिजेत. आपली मित्र ही आपली संपत्ती आहे. चांगली संगती करा, चांगले मित्र जोडा, भरपूर अभ्यास करा, यशवंत व्हा, गुणवंत व्हा. सर्वांना शुभेच्छा देतो. तेजोमय युवा प्रतिष्ठानचे अनेक आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद. खरंच हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत यांनी आपल्या अमूल्य शब्दांतून व्यक्त केलं की कुकर्मी, कुसंगी, कुबुद्धी, कुदास, कदाचारहीन, कुरुष्टी, कुवाक्यम, सदायम प्रपादम, गतिस्थम तुमिका भवानी. आज आपली संगत कशी असावी याविषयी